महिला सभागाव आणि पाणी फाउंडेशन मार्फत पण आम्ही सभागाव त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरेच काही शेतकऱ्यांविषयी माहिती मिळाली आहे. माहिती कशी, आतापर्यंत शेतकऱ्यांना माहीत नव्हतं की पक्षी थांबे कशाला म्हणतात, पक्षी थांबे कसे तयार करावा, असे पक्षी थांबे असे तयार करावा शेतकऱ्यांनी आणि आपला बचाव होण्यासाठी. कारण की जो मुख्य पीक असतो त्यांच्यावर जो अंडी घालणारा प्राणी असतो, आळा असतो, त्यांच्यावर पक्षी बसणार आणि निरीक्षण करणार स्वतःच्या शेतामध्ये. त्यांच्यानंतर चिकट सापळे पण माहीत नाही, चिकट सापळे कशाला म्हणतात. तर शेतकऱ्यांना आता आम्ही मार्गदर्शन देत आहोत. चिकट सापळे म्हणजे जो आपला मुख्य पीक असतो त्यांच्यावर डासा वगैरे आणि मच्छर वगैरे असतो, त्यांच्यासाठी हा चिकट सापळे असतो. आणि फेरोमॉन ट्रॅप, हा फेरोमॉन ट्रॅप आतापर्यंत शेतकऱ्यांना बरेच काही माहीत नाही. कारण की जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना डेमो देत आहोत आता यांच्यानंतर हा डेमोनुसार करत आहे शेतकऱ्यांनी. फेरोमॉन ट्रॅप म्हणजे जो मुख्य पीक असतो त्यांना धोका असतो. कारण की जो फकड्या आळी वगैरे असतो तो त्यांच्यामध्ये एक कॅप्सूल गोळी असतो आणि त्याच्या माध्यमातून जो आपला नर मादी जो मुख्य पिकावर असतो ते त्याच्या फेरोमॉन ट्रॅप म्हणजे कॅप्सूलच्या गोळीच्या वासानं तो फेरोमॉन ट्रॅपमध्ये येऊन बसतो. म्हणून हे कास्तकारांचा बचाव होण्यासाठी हा डेमो आहे. तुम्ही जर स्वतःच्या शेतामध्ये जर डेमो जर केले तुमचं एक फवारणीचा खर्च बचाव होतात. आणि होमनी अळी जो मुख्य पिकाला धोका आहे. होमनी अळी म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहित नाही होमनी अळी कसा असतो आणि कशा प्रकारे असतो आणि आपल्या स्वतःच्या मुख्य पिकाला काय धोका आहे. ती होमनी अळी करणे आवश्यक आहे स्वतःच्या शेतामध्ये. कारण की जो मुख्य पीक असतो जो त्यांना आता शेंगा येतो तो म्हणजे सुकल्यासारखं झाड होतो. म्हणून होमनी अळी करणे आवश्यक आहे. हा प्रकार आवश्यक आहे कास्तकारांसाठी. आपल्या स्वतःचा बचाव होण्यासाठी हा एक बचाव आहे. आणि सापळा पीक, तो सापळा पीक जो चिलटा मोहळा मुख्य पिकावर असतो ते सापळा पीक धुऱ्यानी किंवा पाटबंधारांनी बांधवर जर लावले तर जो चिलटा मोहळे असतो तो आपलं मुख्य पीक धोक्यात नसतो. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करावी. हाच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.